नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर तुमचं स्वागत आहे राज म्हात्रे या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आता वाजलेत किती 11:05 झाले आहेत ना. आत्ताशी आंघोळ केले, सलूनमध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो ना. आमची मॅच पण आहे आता, दुसरी रिडगरला मॅच आहे. तर आम्ही आता निघतो आहो. म्हणजे अजून चहा बी काय पिला नाही, तर नाश्ता वगैरे करतो ना, निघतो. इकडं बघा भाई, व्ह्यू बघा भाई आमच्या घरातून कसा दिसतंय भाई. घरच्या समोर आहे डोंगरनं, इकडं मला लावलेलं आहे. तर आता चाय वगैरे पित आहे मी. नंतर मग अजून पोरं निघली नाही, पोरं निघतील तेव्हा मी दाखवीन कोण कोण पोरं आहेत फिरायला. तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा. काय आता आम्ही फायनली रेडी वगैरे झाले आहो भाई. सफरचंद घेतले खायला, भूक लागले, चाय नाही पिला. आणि इकडे आपला संस्कार जाधव आलेला आहे बघा. इकडे पोरा पण रेडी झाले आहे. आता अजून पोरा गेलेले आहेत पुढं. विघ्नेश म्हात्रे येतं का? विघ्नेश म्हात्रे पण आता रेडी होईल. संस्कार जाधव हे सफरचंद खा. तिथे काय चालला नाही. मिनी तरी कुठं काय खाल्ली, आता मिनी पण सफरचंद घेतली खायला. तर गाईज आपला भाऊ चालला भाई एअरपोर्टवर कामाला भाई. ड्रेसिंग बघा पाहिजे. इकडे बघ, इकडे बघ, हँडसम बघा ना कसलं दिसतं. काय मास सोयपी काय आहे का ना. आहे आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच आहे फायनलची. येतो लवकरच. ये मग काहीतरी खाऊ मस्त, बसू कुठे पाप्यांच्या काम असं. जा मग सावकाश. भाई चालला एअरपोर्ट कामाला. काहीच आता गेल्या मी निघल्यावर मॅचला जायला आपल्यासोबत विघ्नेश म्हात्रे. आता आपली पोरं गेलेली आहेत सगळी पुरं. आता आम्ही दोनच लास्टला राहिल्या. आता समोरची टीम तर आलेली आहे. आता आम्ही जायचं बाकी रफे आले की नाही लावतील तर बरं आहे. तर यावर्षी आम्हाला 3 फेऱ्या पॅलेटी लागलेल्या आहे. आम्ही तिकडं झालं बघा बाई. आज ऊन आहे ना, ऊन बाई खतरनाक ऊन आहे. काय सांगू तुम्हाला, एवढा ऊन आहे ना बाई. डायरेक्ट वापा मार तर वापा रे अंगाव, एवढा डेंजर ऊन आहे. गाईज आता बघ चला डायरेक्ट ग्राउंडवर. तर गाईज फायनली ग्राउंडवरती आलेले होता बघा. विघ्नेश म्हात्रे, संस्कार जाधव पण भाई रेडी डायरेक्ट. इकडे उंदीर गेला काय माहिती कुठे गेला. इकडं चालू आहेत आता काहीतरी टॉस उरवायचं काहीतरी काम चालू आहे. मी काय आमची फिल्डिंग होतं. हे काय फिल्डिंग आहे का रे? फिल्डिंग घेतलेले काय त्यांनी. आता मॅचला गेलं ठेवतो मोबाईल घेऊन. तर गाईज 1 बॉल 2 रन पाहिजे. दिला मारला तर 2 षटकार. जिंकली पाहिजे मॅच. आम्ही पहिली मॅच जिंकलेलं आहे. आमचे संस्कार जाधवला मॅन ऑफ द मॅच भेटलेले. इकडे बघा बाईलाही खुश आहे. किती धाव दिले तू यांनी? यद्दू किती धाव दिले यांनी? 7. 1 6 मारला आणि 1 चौकार, 1 डबल आणि 1 सिंगल आणि 2 विकेट. हॅट्रिक घेतलीच ती, पण इथं थोडी मिस्टेक झाली आमची ना, कॅच सोडली. बापी मॅन ऑफ द मॅच भेटले तर कसं वाटतं? आता पहिली मॅच मॅन ऑफ द मॅच या सीझनची. आता भाईला मॅन ऑफ द मॅच बघू शकता तुम्ही. आता त्याला 12 वाटतं, कारण की तुझी मॅन ऑफ द मॅच पहिलीच नाही, या सीझनची पहिलीच. तो आमच्या मॉरन आहे तरी त्याला आम्ही घेतला. पण राहते मॅन ऑफ द मॅच साठी बस तू खुश आहे ना आता बिट्या. गाईज पापीला मॅन ऑफ द मॅच भेटले ना, तर त्यांनी आम्हाला ॲक्टिव्ह यायला आणले. लई गरम करतं भाई. बोलला चला मॅन ऑफ द मॅच भेटले म्हणून त्याच्या खुशीने तुम्हाला ॲक्टिव्ह असते बघा. ॲक्टिव्ह घेतले प्यायला. पहिला मॅन ऑफ द मॅच भेटले पहिली लई खुश आहे ना. आता नुसता असतंय बाई. आज बाई राडा होणार 100% संध्याकाळची. तर आम्ही 1 मॅच जिंकला होता, तर आता दुसरी मॅच लगेच आमची बाई जिंकलो तर राडा होणार 100%. पापी इकडे बोल काहीतरी बोल. मॅन ऑफ द मॅच भेटले म्हणून नाही काय बोलायला असतं बाई. आता हे जायचं का बाई? काका म्हणते थांबे बघ कसं बसले आतमध्ये. कडवा का कसं बसले आतमध्ये. बापी काय खाते या? चालला गपचे गप आंबा खातानी. आणि बघा लय रे जायला तर काय ना काय करताच. सगळे आंबा आणले काय माहिती कुठनं आणलं बापी? डोंगर तसं आंबा आणलं. त्यानं वेळी झोकर घेतली रे आंब्यावर. जेवला ना वाटतं 2 दिवस. हां इकडे बघा कच्चा पापलेट. चिकन लेग पीस येते कच्चा पापलेट. बस काय स्वतः आमच्या हरिग्राम टीमचा मेन प्लेअर आला. दिवेश इकडे बघ. हरिग्रामचा काय पोलाद मेन प्लेअर आला. थंड्यावर जोर घेतली बघा. अशी पोर आपल्या इकडे राहणार थंड आम्हाला पण जायला. आम्ही तर प्लेअर नाही का? दिवेश कधी आलं का अमावशी? मट्टार घेऊन आलेला आहे बघा. इकडे आलेला बघा. दद्दू काय घेऊन आलेला आहे? नारळ पाणी मॅजिक मुमेंटचा खंबा घेऊन आलेला आहे बघा. आहे दिसता थंड आणणार आम्हाला पण. रणजित गेला
काय त्याच्यात नारळ पाणी नारळ पाणी वाटतं. नको मामाने फोन करता ना आपण फोन की नव्हता या नाही रोहित बॅटिंग भेटणार रे काला 4 धावा पाहिजे लापला तुम्हाला वाटलं तो का आऊट होणार रे मॅजिकलो येणार नाही तो. हॅलो लास्टचा बॉलर भारी रे त्यांचा बोल ना बॉल एक ना काढून दिली निघू द्या आता एक बॉल 4 पाहिजे अजून अजून का तुम्ही नुसतं शक्कर मारले गेली टॉर्न फेकून बॅट फेकून पडला तर गाईज आता घरी आले आहो. तिकडे भाऊ आपला तिकडे सिंग साध ग्रेट आहे आणि इकडे आता किचनमध्ये जावं बघतो काय जावं आता चिकन आणि इकडे भात आहे. आता गप जाऊ आहो. आता काय तिला मॅच लागेल रे आपली 4:30-5 असं वापस मॅच नाही जाऊ. आता घेतो जेवण. तर गाईज आता जेवायला घेतलेलं आहे चिकन आहे जेवायला. तू जेवण आहे का पाहिजे का जेवण आणि इकडं तारक मेहता का उलटा चष्मा की जय जेवायला या. काही जेवण वगैरे झालो फ्रेश बीच झालो ना त्या पोरांचा फोन आला म्हणतो मॅच ना लवकर. इकडे दिव्येश भाई बघा पा डायरेक्ट रेडी झालेलं आहे आता. चला आतिशला बोललेलं कपडे घालतो त्यांनी नाही घातलं. हे मयूर नाही का आला मयूर आला ना. तर गाईज आता आम्ही रेडी झाले आता निघतो डायरेक्ट मॅचला कारण की त्या पोरांचा फोन आता मॅचवाले सांगते लवकर या 2 मॅचेस झालेल्या आहेत. तर गाईज झोपलेलो आता उठलो फ्रेश वगैरे झालो ना. आता काय भाई मॅचला गेलो आम्ही. मॅच पण आमची हारली भाई. सेमीफायनलची मॅच होती भाई हारली जीवाला लागली. राहू दे आता काय होतं खेळ आहे हारजीत होतं खेळामध्ये. आणि इकडे भाऊच आपला रेडी झालेलं आहे मॅचसाठी. मॅच आहे त्याची धाकटी जुईला उरणमध्ये मॅच आहे आमची. आता बघू आता आपली मॅच आहे फायनलची जातो बघायला. पापेंचे फार्म हाऊस प्लॅनिंग आहे आज पण. इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल आहे. बघू इंडियावाले तर जास्तच रन केलेत आता. बघू आता कसं बघू आणि फुल एन्जॉय बाई आज फार्म हाऊसवर. मॅच जिंकू नाही तर हारो एन्जॉय होणार. तर गाईज फायनली फार्म हाऊसवर आलेलं आहे आता मॅच बघायला. बघा कुणाल फार्म आहे पोरा गेले ना आतमधून. लई टेन्शन आला टेन्शन मॅच हरले तर भाई सेमीफायनलची मॅच हरली ना भाई लई टेन्शन होतं काय सांगितलं. काका आहेत सेटअप लावले बघा कसं सर काका पार्टी द्यायचं लय छान आलं. तर गाईज आता फार्म हाऊस आलतो मॅच पण लागलेली आहे ना. प्लॅनिंग झाली पोरांची का काहीतरी थोडंसं लागलं नंतर. मग आता पोरांनी पैसे काढलं. आता आम्ही चाललो स्टॉक आणाला आमचा सार्थक भाई आणि संस्कार जाधव भाई. आम्ही काय दारू नाही पेत थम्सअप आणतो ना थम्सअप घेऊन बसतो आता मॅच बघायला. एन्जॉय करायचे ना भाई आज. बापी बोल काहीतरी भाई. कुणाल फार्म हाऊस पापीचा फार्म हाऊस नाही हो कुणालचा फार्म हाऊस आहे बघा. चालेल लवकर चला टाइमपास नको. तर गाईच फायनली आम्ही खावडी घेतलेली आहे सार्थक बाईला. चालू आहे गावात झाले बघा रात के शिकारी नाही भाई आम्ही शिकारी म्हणजे मागे बसले बघा पापी भाई. इकडं थम्सअप आहे म्हणजे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कशी खाते पोरांची आम्ही आता दाखवू. पण पोरा कशी आहे माहिती आहे का लई जोर घेतात बेकार. आता नूडल्स घेते ना आता ती कशी खाते ना का गांड लागत नाही खातील गांड लागत नाही नूडल्स. मागं बसले ना तो पण आतंकवादी खाण्याच्या बाबतीत काय बोलायला बरं आहे त्याला. मज्जा बघा फक्त मज्जा. इंडियाची मॅच जिंकल नसेल तर बरी आहे तिकडे. आता आपण खायला न्यायला तिकडे इंडियाची मॅच जिंकली असं म्हणतो ते बाबा. काहीच इकडे बघा आता काही दिसत नाही. आलाय बघ तिथे काय काहीतरी पक्षी. त्याला
चला काहीच फार्म हाऊस गेलो भेटतो आता इकडे. आता इकडं सचोदांची इथं आल्यावर इथं पण सचोदाचं बसले वाटतं. सचोदांची पण पार्टी आहे. लाईट लावले बोलले काहीतरी कार्यक्रम फिक्स आहे 100%. धुरला दिसला नॉर्मली धुरला दिसला लाईट आम्हाला. तर गायचं तर आम्ही आलो फार्म हाऊस बघा. फायनली आलो कुणाल फार्म हाऊस बघा भाई. पब्लिक आतमध्येच बसलेली आहे आपली. आता एवढे खातील ना. आता स्टॉक बघ फक्त स्टॉक आहे ना. स्टॉक वगैरे घेतलेले आहे. पण घे याच्यात ना. डिकीतला स्टॉक दाखव. इकडं एवढा डिकीतला स्टॉक आहे म्हणजे उगरला का. डिकी लावून दे. चला आतमध्ये बाई मारली एंट्री बाई. बकरी काहीतरी चालली यांचा पोरांचा. काय चालले काय माहित नाही. काय